जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक वरून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेले आहेत. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे जेवढे स्मॉल लेअर, लॉंग लेअर आहेत त्या प्रत्येक बीटमार्कला तुमचा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता मीही ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत प्रत्येक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर भेटूया आपण इमेज ॲड केल्यानंतर. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर प्रॉपरली आपण प्रत्येक बीटमार्कला ॲड केलेला आहे. लॉंग लेअर तसे स्मॉल लेअर प्रॉपर ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक लेअर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज कमी जास्त करून आपल्याला इमेज ॲडजस्ट करून सेट करायचं आहे. फक्त सेट करताना काय करायचं, याची जी लेंथ आहे ते आपल्याला वरती जास्त करून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे जो आपण फ्रंटला जो इमेज येणार आहे स्क्रोल होत तो फक्त प्रॉपर इथं सेट झाला पाहिजे. अशा प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअरची साईज ती वाढवून प्रॉपर अशी सेट करून घ्यायची आहे. तर मी हे अशाच प्रकारे करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअरची साईज प्रॉपर वाढवून घ्या. भेटूया इमेजची साईज वाढवल्यानंतर. तर बघू शकता आपण प्रॉपर इमेज लेअर प्रॉपर ॲड करून फुल स्क्रीन करून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तो पहिला इमेज आहे तिथपासून चालू करून आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला या ज्या स्टार्टिंगचे जे इमेज आहे ते प्रॉपर प्रत्येकी इमेजला आपल्याला लेअर इथं काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, मध्ये जे स्मॉल लेअर लागणार आहे त्या फक्त स्मॉल लेअरला कुठलाही इफेक्ट अप्लाय करायचं नाही. फक्त हे स्मॉल लेअर ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर जिथपासून लॉंग लेअर चालू होईल त्या प्रत्येक लॉंग लेअरला आपण प्रॉपर इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मी करतोय, तशा प्रकारे तुम्हीला करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता 4.4 त्यानंतर 4.16 याही PNGला आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपल्या ज्या सेकंडच्या ज्या स्मॉल लेअर आले आहेत त्याही आपल्याला अशाच प्रकारे ठेवायचे आहेत. आणि या स्मॉल लेअर नंतर ज्या लॉंग 2 लेअर आहेत बघू शकता अशा प्रकारे 7 सेकंदाची लेअर आणि 7.16 सेकंदाची लेअरपर्यंत आपल्याला फक्त हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे की ते रेक्टँगल लेअर दिसेल ते आपल्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे आहे. म्हणजे इमेजवरती प्रॉपर असे इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहेत. त्यानंतर काय करायचं, बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. तो इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, जिथपासून आपण पहिले इफेक्ट ॲड केले तिथपर्यंत त्यानंतर हा इफेक्ट 8.11 पासून प्रत्येक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट बघू शकता आपण सेकंड नंबरचा ऑलमोस्ट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण जे स्मॉल लेअर राहिलेले आहेत अशा प्रकारे इफेक्ट झाल्यानंतर बघू शकता आपले जे स्मॉल लेअर आहेत त्या स्मॉल लेअरला काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, स्पॉट कलर फक्त ॲड करून घ्यायचे म्हणजे बॅकग्राऊंडला कोणताही कलर दिसणार नाही. आणि हा इफेक्ट इथून आपल्याला 3 डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लॉंग जे शॉर्ट लेअर आहेत त्या शॉर्ट लेअरला हा इफेक्ट फक्त अप्लाय करायचा आहे. दुसरा कोणताही चेंज इथं करून करायचं नाही आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे मी शेवटपर्यंत हा इफेक्ट त्या लॉंग लेअरमध्ये शॉर्ट लेअरमध्ये अप्लाय करतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, शॉर्ट लेअरमध्ये अप्लाय करून घ्यायचं आहे. याचंही युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पहिला जे शॉर्ट लेअर आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. अशाच प्रकारे काय करायचं, सेकंड नंबरच्या ज्या शॉर्ट लेअर आहेत त्याही आपल्याला अशाच प्रकारे इफेक्ट हा जो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर ही जे आहे ते सेकंड नंबरचे आहे. त्यासाठी बघू शकता ह्या ज्या इमेज आहेत त्या प्रॉपर आपल्याला बघू शकता स्पॉट कलर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे.
अप्लाय करून घेतल्यानंतर युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला प्रॉपर व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। आता बघू शकता आपण इथं आपण हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमच्या इमेजची प्लेयर म्हणजेच PNG इथं ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपण हे आधी फिक्स केल्यानंतर प्रॉपर अशी इमेज ॲड करून इथं बघू शकता अशा प्रकारे आपलं झालेलं आहे। तर स्मॉल लेअरला प्रत्येकी स्पॉट कलर दिल्यानंतर प्रॉपर असं याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, इफेक्ट प्रॉपर तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमची PNG इथं ॲड करून घ्यायची आहे। ती PNGची लेंथ शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला काय करायचं, PNG प्रॉपर सेट करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा खाली घेऊन यायचे, आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। खाली घेऊन आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन एक प्लस की द्यायची आहे आणि थोडंसं पुढं जाऊन इथं काय करायचं आपल्याला, तर जिथं स्मॉल लेअर संपत आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर अशी PNG वरती घेऊन यायची आहे। अशा प्रकारे बघू शकताय इथं अशी PNG घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, म्हणजे PNG ही प्रॉपर अशी आपल्या ॲनिमेशनमध्ये वरती येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, याच PNG सिलेक्ट करून 3 डॉटवर क्लिक करून म्हणजे कॉपीच्या बटनावर डुप्लिकेट लेअर करायचे आहे। आता या दोन्ही लेअर बघू शकता अशा प्रकारे झालेले आहेत। त्यानंतर इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि 3rd नंबरला तुम्हाला फ्लेम इफेक्ट मिळून जाईल। तो इफेक्ट फक्त इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं बघू शकता आपण 2 लेअर केलेले आहेत, एक कॉपी केलेलं एक ओरिजिनल आहे। ओरिजिनल लेअरला काय करायचं, सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन या 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचे आहे, म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।